पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे। पिंपरी चिंचवड शहरावर अजित पवार यांचे जवळपास 25 वर्षांचे वर्चस्व 2017 मध्ये संपुष्टात आले। त्यामध्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांची महत्त्वाची भूमिका होती। त्यानंतर शहरातील सत्ता आणि नेतृत्वावरून हा संघर्ष अधिकच तीव्र होत गेला। महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर जोरदार टीका सुरू केली आहे। आमदार महेश लांडगे यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत। संपत्ती कशी वाढली, शीतलबाग येथील पादचारी उड्डाणपुलाचा खर्च 70 लाखांवरून थेट 7 कोटींवर कसा गेला, स्थायी समिती अध्यक्षाला अटक झाली, या सगळ्या मुद्द्यांवरून पवारांनी लांडगे यांना थेट घेरले आहे। भ्रष्टाचाराचा आका संपवणार असा इशाराही त्यांनी दिला आहे। या आरोपांना आमदार महेश लांडगे यांनी तितक्याच आक्रमक भाषेत उत्तर दिले आहे। अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी 1991 पासून पवारांची संपत्ती किती वाढली, 40 साखर कारखाने कसे उभे राहिले असा सवाल उपस्थित केला। शहरात येऊन आम्हाला शहाणपणा शिकवू नका, आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत अशा शब्दात त्यांनी पवारांवर निशाणा साधला। नको बारामती, नको भानामती, शहरातील निर्णय शहरातच होतील अशी घोषणा देत लांडगे यांनी स्थानिक स्वाभिमानाचा मुद्दा पुढे आणला आहे। मी स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर आहे असे भावनिक आवाहन ते नागरिकांना करत आहेत। 2014 मध्ये अपक्ष लढून जिंकल्याचा दाखला देत उधळलेला वारू रोखण्याची ताकद आमच्यात आहे असेही ते म्हणाले। प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसात हा संघर्ष कोणते वळण घेणार, पिंपरी चिंचवडच्या राजकारणात पुढे काय घडणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे।